प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे मस्त चटपटीत मिनी आळूची वडी। आता ज्यांना आळूची वडी खायला आवडते पण बनवता येत नाही त्यांच्यासाठी एकदम साधी आणि सोपी आळू वडी बनवण्याची पद्धत अगदी एक पानाचा वापर करून। तर चला पाहूया कशी बनवायची ते। तर पाहू शकता आता ही मी आळूची पाने घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही तुम्हाला अशी काळपट दिसत असेल तर याची वडी बनवल्यानंतर ही घशामध्ये खवखवत नाही आणि वडी सुद्धा खायला छान होते। तर चला आता मी ही आळूची पाने अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता पीठ मळून घेऊया। तर मी आता एका मोठ्या बाउलमध्ये घेतलेला आहे बेसन पीठ, साधारण मोठे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यात आपण पीठ मिक्स करून घेऊया आळूची वडी बनवण्यासाठी। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1-2 चमचे मी घेतलेले आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता। आता हे घेतलेलं आहे मी जिरे 2 चमचे, 1 चमचा हळद आणि मी घेतलेला आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्याचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे, म्हणजे बारीक पेस्ट करून घेतलेले आहे। चवीनुसार मीठ आणि 2 चमचे आपण घालूया इथे पांढरे तीळ म्हणजेच हावरी। आणि आवडलेल्या छान थोडीशी आंबट गोड चव येण्यासाठी मी चिंच गूळ घेतलं होतं। काय केलं होतं, थोडंसं मी चिंच घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकलं होतं गूळ आणि थोडंसं पाणी टाकून मी एक अर्धा तास असं भिजत ठेवलं होतं। आता हे आपण हे काय करूया, चिंच जी आहे वरची काढून घेऊया, हाताने असं पिळून घेऊया। चिंच गुळाच्या पाणी टाकलं की आळूवडीची छान आंबट गोड चव येते आणि मग आळूवडी खायला सुद्धा छान लागते आणि लहान मुलं जर अशी आंबट गोड बनवली तर आवडीने खातात। आता याच्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता जेव्हा तुम्ही आळूवडी बनवताना तेव्हा पीठ मळताना ते असं घट्ट मळायचं दाटसर असं, म्हणजे वडी जी आहे ना ती तळल्यानंतर सुद्धा त्याला सुटत नाही आणि आळूची वडी खायला सुद्धा कुरकुरीत होते। आता एकदम पाणी टाकण्यापेक्षा थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि आता हे पीठ आपण आळूवडीसाठी बनवून घेऊया। तर चला आता लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी ॲड करूयात आणि दाटसर असं आळूवडीसाठी पीठ मिक्स करून घेऊया। का बरेच जण काय करतात की पीठ जे आहे हे ते पातळ बनवतात पण त्यांची आळूवडी जी आहे ना कुरकुरीत होत नाही आणि तेलातही सुटते। असं दाटसर पीठ आळूवडीसाठी मळून घ्यायचं। तर पीठ तयार आहे। तर चला आता मिनी आळूची वडी कशी वळायची ते पाहूयात। तर मी आळूचं पान घेतलेलं आहे आणि ज्याच्या साईडला असं शिरा आहे ते पान ठेवायचं असं आणि शिरांच्या साईडला थोडं थोडं हे बॅटर म्हणजे हे पीठ लावून घ्यायचं पूर्ण पानाला। आता ह्या पानाची साईज छोटी आहे म्हणजे लहान आहे म्हणून मी ते 2 पानाचा वापर करणार आहे मिनी आळूची वडी बनवण्यासाठी। जर तुमचं पान मोठं असेल तर तुम्ही एकाच पानाची वडी बनवू शकता। तर एक असं मी आडवं ठेवलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे छोटं पान मी आत ठेवलेलं आहे। दरवेळेस जेव्हा तुम्ही आळूची वडी बनवता तेव्हा छोटी पानं आत घालायची, मोठी पानं बाजूच्या साईडने। आता बाजूच्या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ लावायचं। ही फक्त 2च पानाची वडी आहे म्हणजेच मिनी आळूची वडी। आता मागच्या साईडनी थोडंसं पीठ लावून घेतले आणि हळूहळू असा घट्टसर रोल त्याचा करत जायचं। एकदम सहज सोपी अगदी तुम्ही सहज बनवू शकता अशी ही मिनी आळूची वडी आहे। तर चला हे बघा पाहूया, मस्त आता ही आळूची वडी पाहू शकता वळून तयार आहे आणि दिसायला बघा किती छान दिसते आणि खायला पण मस्त लागते। ज्यांना आळूची वडी बनवता येत नाही परंतु खायला आवडते आणि झटपट होणारी ही मिनी आळूची वडी आहे। तर चला अशाच पद्धतीने मी आता एक पान घेतलेलं आहे आणि ज्या साईडला तुम्हाला शिरा दिसतात त्या साईडने असं पीठ लावून घ्यायचं पूर्ण पानाला। पीठ लावून झालं की पुन्हा छोटं पान घ्यायचं आणि असं विरुद्ध साईडने ठेवायचं जे पण शिरा असेल त्या पानाला आणि बघा असं दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं आणि मागच्या साईडने घट्ट पकडून त्याचा आपल्याला आता रोल बनवायचा आहे। पीठ लावून घेतले आणि बघा अशा मागच्या साईडने घट्ट पकडायचा आणि असं घट्ट सध्याचा रोल बनवून घेतलं। अगदी तुम्ही नवशिक्या असेल तर तुम्ही ही सहज बनवू शकता। आता यांनी ही वडी जी आहे ती वाफवायची सुद्धा गरज नाही किंवा तळायची सुद्धा गरज नाही, अगदी तुम्हाला मी तेलावरच शिजवून दाखवणार आहे। तशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळून सुद्धा खाऊ शकता पण त्याची गरज भासत नाही। तर चला अशाच पद्धतीने आता आपण एक एक करून मिनी आळूच्या वड्या बनवून घेऊया। तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। एकदम सहज सोपी आहे, कोणी सांगितलं असेल अशी आळूवडी तर खायला आवडते तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। याआधी सुद्धा आपण आळूची वडी कशी बनवायची, आळूच्या पानाची फतफद असेल पाहिलेलं आहे, आळूच्या पानाचा ठेचा सुद्धा पाहिलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तुम्ही नक्की पहा। तर चला अशा पद्धतीने आता आपण छोट्या छोट्या मस्त मिनी आळूच्या वड्या बनवून घेऊया। बघा मस्त दिसतं त्याला आणि खायला तितक्या जबरदस्त लागतात। जर तुम्ही एकदा बनवल्या तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवायचे। आणि याचा एक फायदा सुद्धा आहे की जेव्हा आळूची पानं थोडीच असेल म्हणजे 5-6 जरी आळूची पानं असेल तरी तुम्ही एका पानाच्या वडी बनवू शकता। इतकी सोपी आहे कारण मुलांना
आळूची वडी खूप आवडते आणि जरी वेळ नसेल तर आपण त्यांच्यासाठी 2-4 पानाची अशी मिनी आळूची वडी अगदी सहज बनवू शकतो. इतकी सहज सोपी ही पद्धत आहे. तर चला आता अशाच छोट्या छोट्या करून आपण मस्त मिनीच्या आळू वड्या बनवून घेऊया. आणि जर तुमची आळूची पानं जर मोठी असेल ना तर एकाच पानाची बनवा, कारण एका पानाचा एवढा रोल सहज होतो. आता ही छोटी साईज आहे त्यामुळे मी 2-2 पानं लावलेली आहे. तर चला बघा अशा पद्धतीने आता मी सर्व आळूच्या वड्या वळून घेतले. तुम्हाला आळूची वडी खायला आवडते का कमेंट करून नक्की सांगा. तर चला अशा पद्धतीने मी सर्व आळूच्या वड्या ह्या बघा बनवून घेतल्या आहे. मिनी आळूच्या वड्या बघा किती सुंदर दिसतात ते. आता हे आपल्याला तेलावरती शिजवून घ्यायचे आहे. तर त्या कशा शिजवायचे हे सुद्धा आता तुम्ही पहा. चला बघा मस्त छान रोल झालेली आहे. तर अगोदर काय करायची, कढई तापवून घ्यायची. व्यवस्थित तापली की मग त्याच्यामध्ये आपण टाकूयात तेल. आता मी एक साधारण 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि पूर्ण कढईला लागलं पाहिजे असं आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता ह्या वड्या पण तयार आहे. आता एक एक करून आपण ह्या रोलवर असं एक एक कढईत ठेवून घ्यायचं आहे रोल. बघा किती छान दिसत आहे. अगदी तुम्ही शिजवून झाले की अशी सुद्धा खाऊ शकते, इतके सुंदर लागतात. आणि आता मी ही जवळजवळ 20 पानं होती. 20 पानाच्या 10 वड्या झालेल्या आहे, कारण मी 2-2 पानाची एक बनवलेली आहे, कारण पानाची साईज छोटी होती. आता सगळ्या वड्या ठेवून झालेल्या आहेत. गॅस स्लोच ठेवायचा, अजिबात फास्ट करायचा नाही. थोडंसं पाणी घेऊया, एक साधारण 2 चमचेभर पाणी, आणि एवढ्याच्याच आपल्याला ही वडी शिजवून घ्यायची आहे. गॅस स्लो करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक 10 मिनटं. तर चला झाकण काढून पाहू. एक 10 मिनटं झालं की बघा आळूच्या वडीचा कलर पण चेंज झालेला आहे. आता ह्या आपल्याला अशा पलटून घ्यायच्या आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला ह्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे, ते पण वाफेवर आणि तेलावरती. व्यवस्थित वाफवल्या की याची तळायची सुद्धा गरज लागत नाही. अशाच तुम्ही खाऊ शकता. हे बघा आणि रोल पण मस्त झालेला आहे, अजिबात सुटणार नाही काय नाही. आणि जरी तुम्ही ही तळली तरी पण छान कुरकुरीत राहणार आहे. तर मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणारच आहे. तर चला ह्या पलटून झाल्या की आपण काय करणार, याचे ते पुन्हा झाकण ठेवूया, वाफेवरती शिजवून घेऊ. तर चला झाकण काढून पाहूया, कारण आपल्याला ना व्यवस्थित शिजवून घ्यायचे. वाफेवरती शिजवायला एक 15 मिनटं तरी लागतात. अशा आधीमध्ये अशी आलटीपलटी करून वाफेवरच हे आपल्याला शिजवून घ्यायचे. तर चला, आणि ह्या तेला शिजवल्यामुळे एक फायदा आहे की तळलं नाही तरीही चालतं. चला आता पुन्हा याच्यावरती आपण काय करूया, झाकण ठेवूया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया. तर चला आता झाकण काढून पाहूया. आता आपली आळूची वडी आहे ना ती झालेली आहे. तर तिचा कलर पण चेंज झालेला आहे. पण पुन्हा आपण अशा पलटून घेऊया, कारण आपण जरी गॅस बंद केला तरी कढई गरम असते, त्या वाफेवर सुद्धा आळूची वडी व्यवस्थित होते. आणि साईज छोटी असल्यामुळे काय होतं की पटकन वाफवून तयार होते, म्हणजे पटकन शिजते, जास्त वेळ पण लागत नाही. तर चला आता मी अशी जागा त्याची थोडीशी पलटून घेतलेली आहे. तर मी चिमट्याच्या साहाय्याने पलटते आणि तेलावरच छान परतल्यामुळे काय होतं की चवसुद्धा एकदम छान मस्त. चिंचगुळाचा कोळ पण टाकलेला आहे, त्यामुळे वडी एकदम छान आंबट गोड लागते. तुम्हाला पण अशीच आंबट गोड वडी खायला आवडते का? तर चला आता ह्या वड्यांची जागा अशी मी आलटून पलटून घेतलेली. गॅस बंद करून त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि 5-10 मिनटं असंच ठेवते. तर पाहू शकता हे बघा मस्त आपल्या ह्या मिनी आळूच्या वड्या तयार झालेल्या आहे. हे बघा किती छान झाले आणि रोल पण मस्त असे घट्ट झालेले आहे, एकसारखी झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा आळूची वडी खायला आवडते, पण तुमचा रोल केल्यानंतर घट्ट होत नाही किंवा तळल्यानंतर तेलात सुटतो आणि वडीसुद्धा कुरकुरीत होत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने मिनी आळूची वडी बनवा आणि करायला पण वेळ लागत नाही, एकदम झटपट होतात आणि मस्त अशा आपल्या मिनीच्या आळू वड्या तयार आहे. हे बघा छान अशा मस्त झालेल्या आहेत. ते बघा कशा वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला थोड्याशा तळून सुद्धा दाखवते. छोटे छोटे रोल कापून घेतलेले आहे. तर तुम्हाला तळायची गरज नाही आहे, पण माझ्या मुलाला तळून पाहिजे होत्या, म्हटलं चला त्याला तळत आहे तर त्या तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवते. तर हे बघा थोडेसे मी तळते छान, कारण त्याला कुरकुरीत आवडतात एकदम छान. आणि तेलात बघा अजिबात वडी जी आहे ना सुटलेली सुद्धा नाही आहे. हे बघा मस्त आता हे मी फ्राय केलेले आहे. हे बघा आणि मस्त असा ब्राऊन कलर आला आहे. बघा आता ह्या तळलेल्या आहेत, असा छान ब्राऊन कलर आला की ह्या काढून घ्यायच्या, कारण ह्या तळलेल्या आहे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत झालेल्या आहे, पाहू शकता. तर हे बघा आता मी काही अशाच ठेवलेल्या आहे, कारण अशा खाल्ल्या तरीही छान लागतात, तळायची शक्यतो गरज लागतच नाही. आणि थोड्याशा त्याच्यापुरतंच मी काय केल्या होत्या, फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.